मालिकेच्या आजच्या भागात एक अत्यंत रंजक आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। मंजूला वाचवणारा दुसरा कोणी नसून सत्याच आहे असा तात्याला ठाम संशय आलाय। केम्पो आडवा आणणारा सत्याच होता हे सिद्ध करण्यासाठी तात्या मंजूला सोबत घेऊन थेट सत्याच्या घरी पोहोचलाय। पण सत्या वेळेत घरी पोहोचून तात्याची कशी बोलती बंद करतो आणि त्याला घराबाहेर हाकलतो हेच आज आपण या भागात सविस्तर पाहणार आहोत। इकडे मंजूला संकटातून वाचवून परतताना अचानक बलमाच्या गाडीतलं पेट्रोल संपतो। सत्या पुरता भडकतो आणि बलमाला ओरडतो, अरे तुला कळतंय का वेळ काय आहे ती? तात्या तिकडे माझ्या घरी जाण्याची दाट शक्यता आहे। बलमा हतबल होतो। वेळ न घालवता सत्या लगेच जयद्याला फोन करतो आणि विचारतो, तिकडे तात्या आलाय का रे? जयद्या सांगतो, हो तात्या इथेच आलेला आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सत्या जयद्याला आयडिया देतो, पटकन माझ्या रूममध्ये जा आणि माझ्या बिछाण्यावर शांतपणे पांघरून घेऊन झोप। जयद्या तसंच करतो। पण गाडीत पेट्रोल नसल्याने सत्याकडे आता घराच्या दिशेने सुसाट पळत सुटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही। दुसऱ्या बाजूला तात्या मंजूला घेऊन सत्याच्या घराबाहेर पोहोचतो। मंजू मुद्दाम तात्याला अडवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, मला यांच्या घरात अजिबात जायचं नाहीये। पण तात्या तिच्या ऐकायला तयार नसतो। तात्याचा हा प्लॅन पाहून मंजू पुरती घाबरते आणि लपून सत्याला फोन लावते। ती सत्याला सावध करते, सत्या तू कुठे आहेस? तात्या घराबाहेर उभा आहे। जरी तू जयद्याला झोपवलं असलंस तरी तात्याने वर जाऊन पांघरून ओढून बघितलं आणि तिथे जयद्या दिसला तर आपला सगळा प्लॅन उघडा पडेल। मंजूचं हे बोलणं ऐकताच सत्याचा ठोका चुकतो आणि तो जीवाची पर्वा न करता रस्त्यावरून वेड्यासारखा धावू लागतो। तात्या घरात शिरताच माया म्हणजेच मम्मी साहेब तात्यांचं स्वागत करते। ती सांगते की सत्याची तब्येत जरा खराब आहे, त्याला ताप आल्यासारखं झालं म्हणून तो वर रूममध्ये झोपलाय। पण तात्याला राजकारणाचे निमित्त करून थेट सत्यालाच भेटायचं असतं। तात्याच्या वर जाण्याचा प्लॅन मोडून काढण्यासाठी आणि सत्याला वेळ मिळवून देण्यासाठी मंजू बाहेरूनच मोठा ड्रामा सुरू करते। ती मुद्दाम मम्मी साहेबांशी आणि तात्याशी जोरात भांडण उकरून काढते। माझा अपमान करण्यासाठीच मला इथे आणला का? असा आरडाओरडा करून ती तात्याला खालीच गुंतवून ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करते। मम्मी साहेब सत्याला खाली बोलवण्यासाठी स्वप्नीला वर पाठवतात। स्वप्नी रूममध्ये जाते, पण बेडवर पांघरून घेतलेला जयद्या तोंडातून काही न बोलता फक्त हाताने जा असा इशारा करतो। स्वप्नी खाली येऊन सांगते की भाऊजी उठायला तयार नाहीत आणि हाताने जा असं म्हणतात। हे ऐकून तात्याचा संशय 1000 पटीने वाढतो। सत्या खरंच आजारी आहे की तिथे दुसरं कोणीतरी झोपलंय हे पाहण्यासाठी तात्या स्वतः जिना चढून वर रूमच्या दिशेने निघतो। अन त्याचवेळी धावत पळत आलेला सत्या मागच्या बाजूने गॅलरीत चढतो। तिथे उडी मारून पटकन रूममध्ये शिरतो। तो क्षणाचाही विलंब न लावता जयद्याला कपाटामागे लपवतो आणि स्वतः बेडवर पांघरून घेऊन झोपतो। तात्या संशयाने दरवाजा उघडतो, बेडजवळ जातो आणि रागाच्या भरात पांघरून जोरात बाजूला फेकून देतो। पण पांघरून काढताच समोर स्वतः सत्याच झोपलेला दिसतो। तात्याचा हा डाव पुरता उलटतो आणि त्याची अक्षरशः बोलतीच बंद होते। सत्या लगेच आजारी असल्याचं नाटक करत उठतो आणि तात्यावर प्रचंड चिडतो, माझी तब्येत खराब असताना तू माझ्या रूममध्ये कसा आलास? असं म्हणत सत्या तात्याची कॉलर धरतो, त्याला धक्के मारत आणि लाथा घालून थेट घराबाहेर हाकलून देतो। तात्याच्या सर्वांसमोर जबरदस्त अपमान होतो। तर दुसरीकडे तात्याचा हा पोपट झालेला पाहून मंजू मनातल्या मनात प्रचंड खुश होते। मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच झटपट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।